महाराष्ट्र के धुले जिले के साकरी तालुका स्थित देगांव गहानी पाड़ा इलाके के अचानक बारिश से मक्का, बाजरा और सोयाबीन की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई। लेकिन 8 दिन बीत जाने के बाद भी ना तो राजस्व विभाग और ना ही कृषि विभाग के अधिकारी मौके पर पहुंचे। इससे किसानों में भारी नाराजगी है। ग्रामीणों का कहना है कि देगांव से महज 3 किलोमीटर दूर के गांव में पंचनामा कर मुआवजा प्रक्रिया शुरू कर दी गई, लेकिन इनके गांव को जानबूझकर सूची से बाहर रखा गया है। रिपोर्टर द्वारा जब तहसीलदार से सवाल पूछा गया तो उनका कहना था कि गांव से कोई किसान अब तक संपर्क में नहीं आया। ग्रामीणों का आरोप है कि कृषि सहायक और तलाठी गांव में रहते ही नहीं है। अब किसानों ने चेतावनी दी है कि अगर तत्काल कार्रवाई नहीं हुई तो वे आंदोलन करेंगे। मंडई हातातोंडाशी आलेला घास मात्र शेतकऱ्यांचा पुरता उद्ध्वस्त झालेला आहे। मी आहे साक्री तालुक्यातील देगाव गावात आणि देगाव गावात जर बघितलं तर मका पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे, परंतु निगरगठ्ठ प्रशासन अद्यापही या शेतकऱ्याच्या बांधावर आलेलं नाही। आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या गावांमध्ये काही प्रमाणावर पंचनामे सुरू झालेले आहेत, परंतु तेच तलाठी आणि तेच कृषी सहाय्यक मात्र म्हणताय देगाव गावात कुठे नुकसान झाली आणि कुठे पंचनामे करायचा असा सर्वत्र सवाल या माध्यमातून उभा टाकलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नुकसान होऊन आज 8 दिवस ओलांडले, परंतु शासनाचा एकही अधिकारी या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत काही पोहोचला नाही। शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे। शेतकऱ्याची दिवाळी पूर्णतः काही जाणार आहे, परंतु शासनाचा एकही अधिकारी कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामा करण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा इथं संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। उमाकांत अहिरराव।